नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केल्या आहेत. ही योजना बंद पडणार नाही आणि योजनेमध्ये कोणत्या नवीन अटी लागू झाल्या आहेत हे मुख्यमंत्र्यांनी काल परवा झालेल्या त्यांच्या शिल्लोड येथील सभेमध्ये सांगितले आहे. तर काय म्हणाले आहेत शिंदे साहेब हे आपण त्यांच्याच भाषणातून बघूया, जाणून घेऊया. ती देखील मी इथं जाहीर करतो. माझी योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे. ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे. ही कायमस्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे. या सिलेंडर 3 मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय आणि त्यात का घेतला? संसाराला थोडा हातभार लागेल, संसाराची चिंता कमी होईल. परवाच आम्ही या योजनेचा देखील GR काढलाय. खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय. उमेद मार्टचं ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय. 2.5 लाख सेल्फ हेल्प ग्रुपला आपण मदत करतोय आणि म्हणून 22 कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय. आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही, प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण पुढे नेतोय. निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत, परंतु हा जुमला नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून तर कोणत्या अटी आहेत, त्या अटींमध्ये काय चेंजेस झाले आहेत आणि कोणाकोणाला या योजनेचा अधिक प्रमाणात लाभ घेता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा